काही अंतर आहे. तुला जेव्हा तुझ्यावर वेळ येईल तेव्हा तुला ते समजेल तुला. तर त्याच्यावरून एक मी काव्य केलंय ते की होई तो व्रतबंधाचा विधी कल्पितो जसा उमजला मनी अण्णा पार्वती दोघे मिळूनी व्रतबंधाचा विचार करती नररी मावा पुढे होऊनी कार्यभार धरी शिरी होई तो व्रतबंधाचा विधी निसर्ग रमणी पुण्य पावनी अशा बनेश्वर स्थळी उत्सुक सारे स्वकीय जमली गोतावळी होई तो व्रतबंधाचा विधी वयमामांचे शैशवातले इवल्या हस्ते दंडक आले मंत्रानादे विधी संपले पाहूया आता भिक्षावळी होई तो व्रतबंधाचा विधी घेऊन झोळी मामा उठती पार्वती माते पुढे टाकती ओम भवती भिक्षां देई म्हणता आईची लोचन पाणावती होई तो व्रतबंधाचा विधी भीक भिक्षे मधले अंतर फिटले सारे होत स्वभिक्षुक नेत्र भेटीने मना उमजली स्वानुभवाची खुबी होई तो व्रतबंधाचा विधी. तर अशा प्रकारे भीक आणि भिक्षेमध्ये काय अंतर आहे तर जेव्हा त्यांची मुंज झाली आणि जेव्हा ते ओम भवती भिक्षांतेही म्हणायला लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आईने सांगितलं होतं त्यांच्या की मी तुला नंतर तुला समजेल. आणि अशा वेळेला त्यांना त्यांच्या मुंजीच्या वेळेला ते जेव्हा ओम भवती भिक्षांतेही म्हणाले तेव्हा त्यांना सांगितलं. अशा या लहानसहान गोष्टीचं मार्गदर्शन सुद्धा पार्वती देवी कधीच अशा या ताबडतोब करायचे नाही. तुला वेळ आली की समजेल, तुला वेळ आली की समजेल. आणि अशा प्रकारचे उदाहरणं देऊन त्यांना त्या घरातली साधी साधी उदाहरण द्यायची आणि त्याच्यावरून त्यांना हे करायचे तसं. आणि अशी उदाहरण देताना त्यांची जी उदाहरणं आहेत दिलेली त्याचा आपला एक संग्रह असावा. आणि त्यासाठी मी माऊलीत गेलो आमच्या आश्रमात आणि तिथे त्यांच्या वामनराज मासिक आणि आपलं संतकृपा मासिकातून त्यांच्या मामांच्या प्रवचनातून त्या आई ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टीचं संकलन केलं. आणि संकलन माझ्या भावाने त्याचं हे केलं. आणि ते संकलन झाल्यानंतर ती सीडी आमच्या मामांकडे घेऊन गेलो. तर मामांकडे काही साधक बसले होते आणि साधकांपैकी म्हणजे माझी जी इच्छा होती की मामांचं त्यांच्या आईवर एवढं प्रेम आहे तर आपण जी सीडी मामांना दाखवली तर त्यांना खूप आनंद वाटेल म्हणून मी ती सीडी घेऊन गेलो. आणि मामाने अक्षरशः त्यांची एक सेवेकरी जी मुलगी होती श्यामा म्हणून ते तिला सांगितलं की अगं आपला टेप रेकॉर्डर घेऊन ये, इयरफोन घेऊन ये. आणि त्याने 1-2 मिनटं माझं मी रचलेलं ते जे हे होतं तर त्याने ते ऐकलं 1-2 मिनटं. आणि बाकीचे साधे बसले होते त्यांनाही दिले आणि त्यांना म्हणाले की बघा मुकुंदाने म्हणे आमच्या आईच्या गोष्टींची संकलन केलेले बघा म्हणे. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी एक मिनिटं ऐकून मला एवढंच म्हणाले ते की तू जे सांगितलंय ना हे शिक्षकासारखं झालंय
ते प्रोफेसरसारखं कर. आणि मग मला आणखीन हुरूप चढला आणि मी ती कॅसेट घेऊन आमच्या सासूरवाडीला गेलो आणि सासूरवाडीला सगळ्यांना ती ऐकवली. आणि माझे चुलत सासरे होते ते म्हणाले की आम्हाला पण ऐकवा. मी तेवढ्यात भांडी घ्यायला, स्टीलचा पण धंदा मी केला, तर ते स्टीलची भांडी घ्यायला म्हणून मी गेलो होतो. येऊन पाहत होतो आमचे चुलत सासरे म्हणाले आम्हाला पण ते ऐकायचं. तर ती कॅसेट लावली. तो ते प्रवचन वगैरे जे काय मी रचना केली होती ती सगळी कोरी कॅसेट झाली. आणि त्यात कोणतरी आमच्या मेवण्याने, लहान मेवणे होते, त्या मेवण्याने हिंदी गाणी त्याच्यात रचली होती आणि ते हिंदी गाणी झाली त्याच्यात. तर मी शार्ट झालो. म्हटलं अरे आपण तर हे केलं होतं, हे कसं आलं? तर तो मेवणा म्हणाला की आम्हाला वाटलं कोरी कॅसेट आहे म्हणून आम्ही ती हिंदी गाणी त्याच्यावर केली. मग नंतर 10 वर्षानंतर मला परत तो योग आला. मी जेव्हा पुण्याला सेवेला गेलो माऊली आश्रमात 15 दिवस मी सेवेला होतो. त्या सेवेमध्ये मी परत त्या रचना केल्या आणि त्याच्यावर मातृबोधामृत असे एक पुस्तिका तयार केली. ती अजून छापण्यासारखं झालं नाही किंवा छापण्या इतकं त्याचं हे नाही आहे. जेव्हा सद्गुरूंना ती पसंत पडेल तेच ते छापून घेतील. आणि तो अनुभव मला जो काय त्यांच्या आईबद्दल मला वाटायचं किंवा मामांना खूप आनंद वाटेल तर ते खरंच त्यांनी ते CD वगैरे बघून ती CD पण मी केली, त्यांनाही आनंद वाटला. हे जे मामांचे अनुभव आहे आणि मामा मनातलं मनकवळे होते, आपल्या मनात काय चाललंय हे प्रत्येक सद्गुरूच्या बाबतीत आहे. मला जेवढे सद्गुरू माझ्या जीवनात भेटले आले आणि माझ्या जीवनात बरेच सद्गुरू आलेले आहेत माझ्या ह्याच्यात आणि त्यांचं आगमन झालेलं माझ्या वास्तू, म्हणून माझ्या वास्तूचं नाव मी गुरुकुंज ठेवलेलं. एवढे गुरु मला भेटलेले इथे. आणि मामाने या गुरूंच्या बाबतीत सांगायचं झालं तर नर्मदा परिक्रमेला जेव्हा मी मामांची सेवा म्हणजे एक तहसीलदार होते, ते तहसीलदार आणि आम्ही मामांची सेवा करायचो, पाय दाबायचो त्यांचे. ते एक दिवस पाय दाबतो, सुदामे म्हणून होते ते, तर ते सुदामे आणि आम्ही दोघं त्यांचे पाय दाबायचो. तर पाय दाबता होता ते म्हणाले आता पुरे झोपा आता. तो म्हटलं मामाला, म्हटलं मामा मी अजून थोड्या वेळ दाबतो ना थोडी. तो म्हणे अरे काय लाडी उडी काय लावली, काय मागायचं आहे म्हणे. तो म्हटलं अहो मामा मला एक विचारलं होतं. म्हणे काय विचार म्हणे. तो म्हटलं का हो मामा तुम्ही आम्हाला जी दीक्षा दिलेली आहे तर तुम्ही मंत्रदीक्षा का देत नाही मला? तो म्हणे का बरं मंत्रदीक्षा कशाला पाहिजे? तो म्हटलं अहो ही जी दीक्षा तुम्ही आम्हाला दिली आहे ते अंधारात बसायचं, 1 तास बसायचं आणि ते नुसतं डोळे मिटून बसायचं, काही करायचं नाही. तर एखादा भीती वाटते बसलं डोळे मिटल्यानंतर आणि अंधारात बसायचं असतं. तर मंत्रदीक्षेचं काय आहे, 1 माळ जप केला की झालं काम, असं आहे का म्हणे. बरं म्हणे तुला मंत्रदीक्षा मिळेल कारण तू एका गुरुकडून सुधारणार नाही म्हणे, तुला 3 गुरु आहेत तुला. ते म्हटलं हो मामा. तो म्हणे हो. आणि आमचं हे बोलणं झालं तर आमच्या मुलांनाही दीक्षा मिळाली. तेव्हा पत्र आलं की असं तुमच्या प्राची, प्रीती, पुष्कर यांना अमक्या दिवशी त्यांना बसायला सांगा दीक्षेसाठी. त्यांना आम्ही इथून त्यांना दीक्षा देऊ. तर शक्तिपात दीक्षा त्यांना होणार आहे त्या दिवशी. तर मग आम्ही त्या तयारीने लागलो. तर मला वाटलं आपल्यालाही दीक्षा मिळेल ही मंत्रदीक्षा, म्हणून मी त्यांना फोन केला. तर तेव्हा मामा नव्हते. तर मामा म्हणाले आपलं त्यांच्यातील निरोप आला तुमचं काही नाव नाही याच्यात म्हणे, तुम्हाला नंतर काय असं होणार असं तर मला माहीत नाही पण सध्या मुलांनाच बसू द्या. मग आमच्या 3ही मुलांना म्हणजे माझ्या मुलीला तिच्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षी, मोठ्या मुलीला 10व्या-11व्या वर्षी आणि मुलाला 12व्या-13व्या वर्षी असं 3घांनाही दीक्षा मिळाल्या. त्यांच्या वया या 3घांना एकदमच दीक्षा मिळाली. तेव्हा आम्ही मालेगाव आपलं श्रीरामपूरला होतो. तर श्रीरामपूरला त्यांना दीक्षा मिळाली मुलांना. मला नाशिकला श्रीरामपूरला मिळाली आणि मिसेसलाही श्रीरामपूरलाच मिळाली दीक्षा. जेव्हा आपली साधना होते किंवा हे होतं तेव्हा ते गुरु काय मागावं लागत नाही, गुरु हा आपण होऊन येतो असं आमचे सद्गुरू सांगायचे. आणि मामा सुद्धा माझ्या जीवनात आपोआप आले. मी काही त्यांना मागायला गेलो नव्हतो की तुम्ही माझे गुरु व्हा, पण ते म्हणजे आपण होऊन त्यांनी मला दीक्षा दिली. म्हणजे मी नको म्हणत होतो परंतु तेव्हा योग आला होता, दीक्षा मिळाली आणि ते म्हणाले 3 गुरु तुझ्या नशिबात आहेत.
आणि ते ते जेव्हा तिथे ते बोलले आणि नंतर मग मामाने देह ठेवला. त्याने जरी देह ठेवला असला तरी अजूनही आम्हाला आमच्या सद्गुरूंचे अनुभव अजूनही येतात, आम्हाला अजूनही येत. आणि मग त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या गादीवर श्रीदादा कवडे महाराजांनी यात्रेला त्यांच्याबरोबर गेलो आणि पिठापूरच्या इथे त्या अलीकडे अय्यप्पाला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अय्यप्पाच्या इथे दादांनी आम्हाला सांगितलं की मुकुंदराव तुम्हाला उद्या मंत्रदीक्षा मिळणार आहे, तर तुम्ही उद्या एक नारळ घेऊन ठेवा. मला आनंद वाटला की कारण मी दादांना काही मागितलं नव्हतं, मी मामाला मागितलं होतं मला मंत्रदीक्षा मिळायचा. पण मामा म्हणाले की तुला 3 गुरु भेटतील. तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी नारळ घेऊन गेलो तर तिथे मला मंत्रदीक्षा झाली दादांकडून, श्रीदादा कवडे महाराज, की ते सध्या मामांच्या गादीवर आहे. आणि ते पण एक फार थोर सत्पुरुष आहे. ते मोठमोठे प्रकल्प आहेत त्यांचे, सिद्धपीठ, तपोवन, आळंदी, हेळवाक, माणगाव, पुणे, जळगाव, जामोद या ठिकाणी त्यांचे मोठमोठे आमचे प्रोजेक्ट आहेत श्रीपाद सेवा मंडळाचे आणि ते कार्य ते हे करत आहेत. आणि त्यांना मी याला मामासुद्धा दादासुद्धा मनातलं आपलं लगेच ओळखतात. मामा पण ओळखायचे, दादाही ओळखतात. कारण माझा मुलगा व्यवसाय करायचा आणि त्याला एकट्याला खूप त्रास व्हायचा, तर मला ते म्हणायचे की तुम्ही पेन्शन घ्या, तू त्याला मदतीला काहीतरी तू घे, पेन्शन घे. आणि मला नोकरीपेक्षा व्यवसाय करायला फार आवडतं. अजूनही माझे व्यवसाय काही ना काही चालूच आहे. तर मी दादांना विचारायचो तर दादा म्हणायचे की थोडं थांबा. असं करत करत माझं वय आता जवळजवळ 55 व्हायला लागलं. तरी मामा आपलं दादा म्हणायचे की थोडं थांबा. तर एक दिवस आंघोळ करता नाशिकला तिथे आंघोळ करता मी एवढंच म्हटलं की मी जर पेन्शन घेतली तर दादांचं काय झालं. आज गुरुपौर्णिमा आहे, आज आपल्या सद्गुरूंबद्दल आपण वाईट विचार करू नये, परंतु माझ्या मनात असे आलं की आपण जर रिटायर झालो तर दादांचं काय जाते, असं मी मनातल्या मनात म्हटलं आंघोळ करताना. आणि नंतर 4 दिवसांनी काही गुरुपौर्णिमेचाच कार्यक्रम होता म्हणून आम्ही हेळवाक म्हणून आमचं एक गाव आहे, सिद्ध क्षेत्र आहे, ती गिरणारची प्रतिकृती येते, त्या ठिकाणी आम्ही गुरुपौर्णिमेला गेलो. चिकार गर्दी होती. आमचे जे ताई साधक आपल्या ज्या सद्गुरू आहे ताई परंतु ताई आपटे आणि श्रीदादा कवडे महाराज हे 2 जण बसले होते आणि त्यांच्या दर्शनाला आम्ही चाललो होतो. तर ताईचं दर्शन घेतलं. ताई म्हणाले काय मुकुंदराव काय म्हणताय, कसं काय चाललंय. तर दादा शेजारी बसले होते. दादा म्हणाले अहो ताई ते मला शिव्या घालतात म्हणे मला. तो म्हणे शिव्या घालतात का मुकुंदराव काय झालं म्हणे. तर म्हणे त्यांना रिटायर व्हायचे. तर म्हणे मुकुंदराव रिटायर होऊ नका, मुलींची लग्न होऊ द्या, मुलाचं लग्न होऊ द्या, आणि सध्या तुम्ही ज्या याच्यातून चाललेला आहात ते सगळं हे होऊ द्या. आणि दादा सांगतायत ना तुम्हाला थोडं थांबा, त्यात काहीतरी सत्य आहे. तर इतक्या दादा सांगितलं तेव्हा पेन्शन घ्या. म्हणजे मी मनात बोललो होतो, परंतु दादानी ते ओळखलं, ते ताईनं सांगितलं. कारण दादा शेवटी दादांना सुद्धा मी मामांच्या ह्याच्यातच पाहतोय. म्हणजे दादा म्हणे मामा मला वेगळे नाहीच आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या